महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यात, मात्र मतदार यादीतले घोळ अद्यापही दूर न झाल्याने याबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत। आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा ज्या व्यक्त करण्यासाठी गेलो होतो त्याच्याकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने बघितलेलंच नाही आहे। आता फक्त सोपस्कार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे म्हणून निवडणुका घेत आहेत असं आम्हाला वाटतं। ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निवडणूक आयोगाने जो घोळ घातला तशा पद्धतीचा घोळ न घालता चांगल्या पद्धतीनं निवडणुका झाल्या पाहिजे, याच्यासाठी योग्य ती पावलं निवडणूक आयोगाने उचलली पाहिजे। आतापर्यंत या 50 वर्षात अशा निवडणुका झाल्या नाहीत, त्या तशा निवडणुका या नगरपालिकेमध्ये झाल्या। निवडणूक निकाल झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी, कारण मतपेट्या ठेवल्या तर लोकांची शंका वाढते। टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे। आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही। मग ईव्हीएम मशीनचं काय घेऊन बसला। त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे ज्याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माझ्या मागे आहेत, तो माणूस बॅलेटचाच आग्रह करेल। 3.5 वर्षांनी आज गंगेत घोडं राहिलं। इतके दिवस आज निवडणुका उद्या निवडणुका 4 महिने पुढे 2 महिने मागे जे काय चाललेलं त्याच्यावर अखेर पडदा पडला आणि निवडणुका घोषित झालेल्या आहेत। निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे, पण ज्या पद्धतीने मतदार यादीत घोळ होता तो सुधारण्याच्या ऐवजी तशाच घोळांचं आपण निवडणुकीला सामोरं जातोय। पण एक निश्चित सांगतो की जिथे आम्हाला बोगस मतदार आढळतील तिकडे त्यांना काय ट्रीटमेंट द्यायची आम्हाला राजसाहेबांनी सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ। आणि मुंबईचा महापौर हा मराठीच असेल या एका उद्दिष्टाने अख्खा मराठी माणूस या वेळेला निवडणुकीमध्ये उतरणार आहे। तर पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली। मवियात जो कोणी बंडखोरी करेल त्याची बंडखोरी तिन्ही पक्ष एकत्र बसून थांबवतील असाही निर्णय झाला। महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांचे उमेदवार पळवणार नाहीत। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाला।